अनेक वर्षांपासून महापौरांविना असलेला हा महापौर बंगला पुन्हा एकदा आता महापौरांसाठी सज्ज झालेला आहे। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। मात्र त्याआधी पुण्यातील महापौर बंगल्याची डागडुजी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। 2017 ला निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर 2022 पासून आपण पाहिलं की निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे या महापौर बंगल्यात महापौरांचं वास्तव्य नव्हतं। जवळपास आता 3 ते 4 वर्ष झाले या बंगल्याचं रिनोव्हेशन झालेलं नव्हतं आणि आता निवडणुका झालेल्या आहेत। काही दिवसातच पुण्याचा महापौर कोण असणार हे सुद्धा पुढे येईल। मात्र त्याआधी ही डागडुजी सध्या या महापौर बंगल्याची सुरू झालेली आहे। घोले रोड रस्त्यावरचा हा प्रशस्त असा महापौर बंगला आहे आणि याची डागडुजी अंतिम टप्प्यात आलेली आहे। वरच्या बाजूला आपण पाहतोय कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून रंग देण्याचं काम सध्या या महापौर बंगल्याला दिलं जात आहे। अनेक वर्षांपासून महापौर बंगल्यामध्ये कुणाचंही वास्तव्य नव्हतं, कारण की महानगरपालिका अस्तित्वात नव्हती, महापौर नव्हते आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींची इथं ये जा नव्हती। त्यामुळे आता निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा महापौर बंगला हा सज्ज होताना पाहायला मिळते। त्याची डागडुजी रंगकाम असेल ते सुद्धा आता करण्यात येत आहे। शेवटचा हात सध्या फिरवला जातोय। या बंगल्यामध्ये महापौरांचं वास्तव्य असतं, त्यांचं कार्यालय असतं, जे लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील यांच्या बैठका याच महापौर बंगल्यामध्ये होत असतात आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता कारण चालवत असताना हा महापौर बंगला एक केंद्र असतं आणि प्रमुख केंद्र असा हा महापौर बंगला म्हणून ओळखला जातो। अनेक वर्षांपासून आपण पाहिलं की पुणे महानगरपालिकेमध्ये जे महापौर झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे। गेल्या निवडणुकीमध्ये पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ होते आणि त्यांचा कार्यकाळ हा याच महापौर बंगल्यामध्ये झालेला होता। मात्र त्यानंतर 2022 पासून कोणत्याही निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे महापौर सुद्धा नव्हते। पण आता निवडणुका झालेल्या आहेत आणि काहीच दिवसामध्ये पुण्याचा महापौर कोण होणार हे सर्वांसमोर येईल, पुणेकर जनतेसमोर येईल आणि त्याआधी या महापौर बंगल्याची डागडुजी आहे, रंगकाम करण्याचं काम आहे ते सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आता आज महापौर आरक्षण सोडत निघते आणि त्यामुळे महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडते आणि या महापौर बंगल्यावर कुणाचं वास्तव्य होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।